हे बघा आमच्या पप्पांचा गोट फार्म आहे. विरेन कृषी अँड गोट फार्म. काजडला आहे, तालुका इंदापूर ते. बघा यांच्याकडे सगळ्या भोर शेळ्या आहेत. बोर आहेत, बिट्टल आहेत, शिरोळीच्या आहेत. बघा वाळलेला चारा आहे. कडोळाची कुट्टी केलेली वाळली आहे. बघा शेळ्या कशा आहेत. ह्या बोरच्या शेळ्या आहेत. काही घरच्या आहेत, काही पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी मळ देऊन आणल्या होत्या. बिगवाईच्या इथे मळ्याच्या ठिकाणी कपिला गोट फार्म मध्ये. बघा बिट्टलच्या शेळ्या, बिट्टलच्या आहेत ना. बिट्टल शिरोळी बघा बोकड पाटई बिट्टलची शिरोळीच्या. हा आफ्रिकन बुलचा मी ब्लिडिंग साठी ठेवलंय बोकड. कोणाला खरेदी करायच्या असतील शेळ्या तर मी मध्ये नंबर देते, ऍड्रेस देते, तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना शेळ्या विकायच्या आहेत. शेळ्या बोकड काय असतील तर. हे बघा इकडं असं ते बाहेरच्या साईडला दिवसभर खाऊन झाल्यानंतर मोकळ्या सोडतात फिरायला शेळ्या इकडच्या कंपाऊंड मध्ये, आणि रात्री अशा आतमध्ये असतात. पाण्याची जागोजागी सोय केली. हे बोरच्या शेळ्यांसाठी बसायला पाठ ठेवले, पण त्यांनी आता इकडं ट्रान्सफर केलं. इकडं पण आहे बघा बसण्यासाठी बोरच्या शेळ्यांना पाठ केले होते त्यांनी. पिल्ला कशी छान आहे. तर चला कोणाला घ्यायचे असतील शेळ्या बोकड काय पिल्ला असतील तर कॉन्टॅक्ट करा. कोणाला घ्यायचे असतील तर हे बघा ह्यातले मेल आहेत आणि ह्या काही पाटी आहेत त्या विकायच्या आहेत. बोरच्या सेकंड जनरेशन आहेत. आणि हा फुल ब्लड जो आहे ह्या मेल पासून झालेले आहेत त्या पाटी, आणि जी काय पिल्ला आहेत ते बघा इकडे पण पिल्ला आहेत. आणि ही बिट्टलची आहेत ना. ही ह्या शेळीपासून बघा ही पिल्ल झालेली आहेत. हे बघा ही बिट्टल आणि शिरोळीचे मेल आहेत, ते पण विकायचे आहेत. हे पण विकायचे आहेत. हे बोरचं आहे बघा. घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. हा इकडे यांचा बिट्टलचा मेल आहे. त्याच्यापासून ते बिट्टलच्या शेळ्या झालेल्या आहेत. पाटी पिल्ल झालेली आहेत ती विकायची आहेत ती. तर कोणाला घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा, नक्की आवर्जून तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल. चला.